कारण ज्याला तू मारला ना, तो पण लय अवगुणी होता. आमच्याच गावामध्ये पहिल्यापासून राहता येते. ते समोर माझ्या घरासमोरच आहेत. त्यांनी 3 ते 3.5 वर्षापूर्वी एक मर्डर केला होता. मर्डर केल्यानंतर तो 2-2.5 वर्ष जेलमध्ये होता. 2-2.5 वर्षानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर एक वर्षभरामध्ये त्याची आई एक्सपायर झाली आणि मग तो आला माझ्याकडं. आपण त्यावेळेस पण त्याच्याकडून काहीतरी मोठी घटना त्याच्याकडून घडली होती. त्यावेळेस तो वॉन्टेड होता. म्हणजे त्याला तडीपार केला होता. तर तडीपार केल्यानंतर त्याची आई दिवाळीमध्ये एक्सपायर झाली. तर त्यावेळेस त्याला ते तडीपार त्याचं एक 15-20 दिवसाकरता कॅन्सल झालं आणि तो तिथं होता. तर मला तो म्हणला, की "भाऊ, माझ्या छातीवर धडपण येते, माझा गळा दाबते, ह्या सगळ्या गोष्टी होतात." म्हणलं, "तू ज्याची मर्डर केली ना, तो तुला मारणार आहे." आणि मी हे शब्द त्याच्या वडिलांदेखत त्याला सांगितलेलं आहे. कारण ज्याला तू मारला ना, तो पण लय अवगुणी होता आणि जे अवगुणी लोकं असतात ना, ती नंतर पण खूप त्रास देतात आणि ज्याला तुम्ही मारला त्याचं अर्धं आयुष्य होतं. मग तुम्ही अर्धवटच मारला ना. तो तसाच राहिला. आता म्हणलं तो तुला मारणार आहे. 4 महिन्यापूर्वी तो गेला. बापरे! हो, गेला म्हणजे त्याला जे अटॅक यायचा ना, म्हणजे छातीवर दडपण यायचं, त्याचा गळा दाबायचं. तो त्यावेळेस तडीपारच होता, पण खूप नाही मावळामध्येच राहिला होता, डोंगरांमध्ये आणि तिकडे त्याला थोडासा त्रास झाला. तर आमच्या फाट्यावर सोमाटणे फाट्यावरच तो आला. दवाखान्यापर्यंत आला. दवाखान्यापर्यंत चालत आला आणि दवाखान्यामध्ये त्यात 2 अटॅक आले. ऑन द स्पॉट गेला. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.